चांगलं करायला जातो ना आपल्यासोबत कांडच होऊन जाते. तर आजचाच विषय पाहिजे ना, आपल्याला जायचं होतं पिंपळदले. आई म्हणे बाबू आपल्या घरचा सौदा वगैरे सरला, जाय म्हणे पिंपळून घेऊन ये. आणि जसं तयारी वगैरे करून आम्ही डायरेक्टली पिंपळून निघतो, तसं आपल्या गाडीतलं पेट्रोलच सरते. तर झाली ना आता आफत. आणि आपल्या गड्याने पेट्रोलच्या टंकीत फूक मारली, गाडी पाळून पाहिली, पण गाडी चालू व्हायची नावच निघत जाय. मग बा शेवटी दोघांना गाडी लोटत लोटत शेवटी पिंपळातच आणली. आणि पिंपळदले आल्याबरोबर सगळ्यात पहिले तर आम्ही पेट्रोल टाकून घेतलं. आणि पेट्रोल टाकल्यानंतर येतो भाऊ हॉटेलवर, कारण की गाडी लोटू लोटू आमच्या अंगातली पुरी एनर्जी खतम झाली. पहिले म्हटलं पेट पूजा फिर काम दूजा. मग मस्त नाश्ता वगैरे केल्यानंतर येतो किराणाच्या दुकानात आणि आपल्याला जो सौदा वगैरे सांगितला होता तो सगळा सौदा घेऊन घेतो. आणि तिथून घरी ना जाता पहिले आपण वावरात जातो, कारण की आपलं वावर तिथून जवळच आहे. चला म्हटलं आपल्या वावरातली पराठी फुटली आहे की नाही ते पाहूनच आहे. आणि वावरात जाताना आपल्या गळ्याचं लक्ष एका बोरीवरच गेलं. पहिले आजूबाजू वावराचा मालक आहे का तो पहिले पाहिला, पण मालक वगैरे काही दिसला नाही. मग डायरेक्ट आपण बोरीवर हमलाच केला आणि आपला गडी गेल्याबरोबर पहिले बोर जमाच करायला लागला. आणि आम्ही पहिले तर आम्ही ती बोर खायलाच भिडलो. आणि खाल्ल्यानंतर ते उरले सुरले बोर ते नंतर खिशात दाबले. बोर खिशात दाबल्यानंतर आपण गेलो तर आपल्या वावरात. आपलं वावर जवळ होतं म्हणून भाऊ आपण पैदलच गेलो. आणि तिथून वावरात येऊन पाहतो की काय आपली चांगलीच पराठी फुटेली होती ना.